आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, मंचावर उपस्थित आदरणीय पालकमंत्री आदरणीय बावनकुळेजी, माननीय मंत्री लोढाजी, आपल्या महापौर, मंचावर उपस्थित सर्व खासदार, आमदार आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना, आपल्या समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर असे गरीब लोक आहेत की जे स्वास्थ्यविषयक सुविधा याचा फायदा घेऊ शकत नाही. विशेषतः अनेक ऑपरेशन्स असे आहेत की जे खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्याकरता मोठ्या प्रमाणावर जी आर्थिक स्थिती असायला पाहिजे ती सामान्य गरीब माणसाची नाही आहे. आणि म्हणून अशा सगळ्यांना मदत करावी या भावनेतून माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेषतः त्यांच्या योजनेतून अनेक ठिकाणी मदत केली आहे. डायलिसिसचं काम असेल किंवा प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आयुष्य योजनेतल्या योजना असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम रीतीने गरीब लोकांना एक आधार मिळालेला आहे. मी फक्त माननीय मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती करीन की कॅन्सरच्या रुग्णांकरता ज्या कॅप्सूल्स आहे आणि जे इंजेक्शन आहे त्याची किंमत लाखोनी आहे. 1.5 ते 2 लाख रुपये कॅप्सूलची किंमत आहे आणि इंजेक्शनची किंमत पण 2.5 ते 3 लाखाच्यापर्यंत जाते. अनेक लोक त्यांना मरण पत्करावं लागतं पण हे औषध घेण्याची क्षमता नाही आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, पण त्याचं जे इंटरनॅशनल पेटंट आहे त्याची किंमत जास्त असल्यामुळे आपल्याकडे कॉस्ट जास्त पडते. पण जे अनडेव्हलप देश आहेत तिथे पेटंटची रॉयल्टी काही लागत नाही, त्यामुळे बांगलादेशमध्ये त्याची किंमत स्वस्त आहे. आपण काही मार्ग काढून बांगलादेशमधूनही आपण इम्पोर्ट केलं तरी या विशेषतः गरीब लोकांना याचा फायदा मिळणार आहे. दुसरी अजून एक गोष्ट अशी की आज आपल्या अमेरिकेतल्या एका भारतीयाने एक चष्मा विकसित केलेला माझ्याकडे सकाळी तो घेऊन आला आणि आंधळ्या माणसाने तो चष्मा घातला तर त्याला दिसायला लागतं. त्यामुळे आज समाजात मोठ्या प्रमाणावर अंध लोक आहेत आणि म्हणून या चष्म्याबद्दलचे पण सगळे सर्टिफिकेट्स आलेले आहेत. काही लोकांवर त्याची ट्रायलही पण करता येईल. विशेषतः ज्या लोकांना कानाने ऐकू येत नाही त्याच्या मशीन्स मोठ्या प्रमाणावर घेऊन आपण जवळपास नागपूर शहरात 25,000च्या वरती अशा मशीन्स वाटल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांची ऐकण्याची सोय झालेली आहे. यामध्ये सिकल सेल आणि थॅलिसेमिया हा विशेष रूपाने आपल्या भागातल्या ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट कम्युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोग आहे. उत्तर नागपूरमध्ये 80,000 लोक यांनी ग्रस्त आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्हा इथे पण ही समस्या जटिल आहे. मधल्या काळामध्ये आपण कोल इंडियाच्या मदतीने 5 कोटी रुपये घेऊन एका ऑपरेशन करता साधारणतः 15 लाख रुपये याप्रमाणे आपण जवळपास 60 मुलांचं मुंबईच्या अंबानी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांचं बोन मॅरो केलं. आपल्या इथे एम्सचे डायरेक्टर पण उपस्थित आहेत. विशेषतः त्यांनी आता अनेक नवीन सुविधा तयार केलेल्या आहेत. यामध्ये बोन मॅरोची देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणावर झाली तर अनेक बालकांचे आपण प्राण पण वाचवू शकतो. हे एक शिबिर भव्य प्रमाणावर आयोजन करण्यामध्ये आमदार संदीप जोशी यांनी अतिशय पुढाकार घेतला आणि उत्तम रीतीने नागपुरातल्या अनेक मोठ्या डॉक्टरांनी, जे खाजगी डॉक्टर आहेत त्यांनी पण सामाजिक सेवेच्या माध्यमातून या सगळ्या उपक्रमाला त्यांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि ते सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकताच मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस पण झाला आणि या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो. आणि त्यांनी हा निर्णय घेतला
की या निमित्ताने आपल्या समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यांची सेवा आपण करण्याकरता याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्यातून त्यांनी मुख्यमंत्री निधीतूनही मदत केली, अन्य मार्गाने पण मदत केली. आणि आज या शिबिराचं आयोजन यशस्वीपणे या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली ज्या सगळ्यांनी या प्रकल्पाला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो. शासकीय यंत्रणेने आणि विशेषतः प्रायव्हेट डॉक्टरांनी देखील यात मदत केली, याबद्दल त्यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये स्वास्थ्यविषयक ज्या तक्रारी आहेत त्या दूर होतील आणि तुम्हाला सगळ्यांना सुखमय आणि आनंदमय जीवन प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंडळी जी